पारनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या मुस्लिम कट्टरपंथीय अत्याचाराविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। जागतिक मानव हक्क दिनाच्या निमित्ताने आयोजित या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तालुक्यातील नागरिकांनी सहभाग घेतला। मोर्चा खालची वेस हनुमान मंदिर येथून तहसील कार्यालयापर्यंत निघाला। जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय आणि बांगलादेशातील अत्याचार थांबले पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले। सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना बांगलादेशातील अत्याचारांविरोधात निषेध व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले, परंतु तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती उपस्थित कार्यकर्त्यांच्या तीव्र नाराजीचे कारण ठरली। या संदर्भात काहींनी तहसीलदारांवर मुद्दाम गैरहजेरीचा आरोप करत त्यांची बदली करण्याची मागणी केली। सभेमध्ये अनेक वक्त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या जुलुमाची माहिती मांडली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या विरोधात आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली। मोर्चा शांततेत पार पडला असून यावेळी पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला आहे। सकल हिंदू समाजाच्या या आंदोलनाने हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधातील तीव्र असंतोष आणि जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे। मागील 4-5 महिन्यापासून बांगलादेशमध्ये आपले जे हिंदू बांधव आहेत यांना ठेचून मारले जात आहेत। ज्या ठिकाणी आपल्या हिंदू मुली असतील त्यांना कुठून पण उचलून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत। आपले जे मंदिर आहे ते तोडले जात आहेत। तसेच जे साधू संत आहे त्यांना भर दिवसा फाशी दिली जाते, काहींना ठेचून मारलं जाते। हा जो बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार चाललेला आहे त्या अत्याचाराला काहीतरी आवाज वाचा फुटवा म्हणून या ठिकाणी आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। तुम्हाला सांगतो, आपण पाहिलं तर आज जो हिंदू समाज आहे हे मानवाधिकार दिन आहे आजचा। हा मानवाधिकार दिन फक्त हिंदूंसाठीच आहे का? ज्यावेळेस पॅलेस्टाईनमध्ये फक्त 40 इस्लामी लोक मेले होते त्यावेळेस संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा निषेध नोंदवण्यात आला, पण आज हजारो हिंदू बांधव बांगलादेशमध्ये ठेचून मारले जात आहे। त्याचा निषेध आपण नोंदवणार आहेत का? मी आज आम्ही जे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, मी या निमित्ताने आपल्या भारत सरकार असेल त्यांना सांगू इच्छितो की या केंद्र सरकारने लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करावा व बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार चाललेले आहे ते लवकरात लवकर थांबवावे। जय श्रीराम, जय श्रीराम। बांगलादेशमध्ये हिंदूवरती जो अन्याय होतो, अत्याचार होतो, वास्तविक पाहता या ठिकाणी तहसीलदार मॅडमनी जी कर्तव्य दक्षता दाखवायला पाहिजे होती, जी सृजनशीलता त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे होती ती त्यांनी दाखवली नाही। तुम्हाला मी सांगतो, आज बांगलादेशमध्ये एखादी कुठली तरी व्हॅन येते, 7-8 जण एखाद्या हिंदू मुलीला उचलतात आणि नेऊन तिच्यावर रेप करतात। आपल्या मुलीला केलं तर कसं होईल तुम्हाला मी सांगतो। शेजारी जर आपल्या भावाचा जर गळा कापला तर आपल्याला कसं वाटेल तुम्हाला मी सांगतो। आज हिंदू काय कमी नाही तुम्हाला मी सांगतो। बांगलादेशमध्ये हिंदू साधारणपणे 1.25 ते 1.5 कोटी हिंदू आहेत आणि एवढ्या हिंदूंवरती हे पाकिस्तानी, हे मुसलमान, हे रानटी या ठिकाणी अन्याय करतात आणि या ठिकाणचे तहसीलदार तुम्हाला मी सांगतो खूप शोकांतिक आहे की कुठल्या प्रकारचा या सन्मान करायला पाहिजे होता, संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती आणि हा जो प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेला आहे तो तात्काळ त्यांच्या चॅनलनी कलेक्टर मंत्रालयापर्यंत तो वास्तविक जायला पाहिजे होता। मित्रांनो, माझी आपल्याला विनंती आणि प्रशासनाला विनंती की आज प्रत्येक गावामध्ये 2, 4, 5 बांगलादेशी निश्चितपणाने आहे। खोटी आधार कार्ड त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते आपले फक्त आधार कार्ड दाखवतात। म्हणून या ठिकाणी जर कोणी बांगलादेशी सापडला आम्ही अगोदर तुम्हाला फोन करू आणि त्या फोनची जर तुम्ही दक्षता नाही घेतली तर आम्ही त्याला ठोकून मोकळा करू। तुम्हाला या अन्याय आमच्या बांधवावरती होता, वेळ आली तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत आणि लढून सुद्धा बांगलादेश तयार घेण्यासाठी आम्ही हा सकल हिंदू समाज या ठिकाणी तयार आहे। मित्रांनो, आज 30% 24% हिंदू पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानमध्ये होते, आज 1% राहिला तुम्हाला मी सांगतो। आणि ही जर परिस्थिती राहिली तुम्हाला मी सांगतो, हिंदू समाजाला माझी विनंती आहे तुम्हाला मी सांगतो
या ठिकाणी आपल्याला 2-4 कायद्यासाठी पुन्हा तहसीलदारवरती धडक द्यायला यावं लागणार। मग तो NRCचा कायदा असेल, लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा असेल, समान नागरी कायदा असेल, यासाठी आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी यावं लागणार। स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस या ठिकाणी या देशामध्ये 2.5 कोटी मुसलमान होते, 30 कोटी हिंदू होते। आज हिंदू 90-100 कोटी झालेत आणि मुसलमान 30 कोटी झालेत। वेगवेगळा कायदा ज्यावेळेस आपण धर्मनिरपेक्ष ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस धर्मनिरपेक्ष रहित या ठिकाणी कायदा पाहिजे। आज या ठिकाणी उठसूट येतात आणि ही प्रॉपर्टी बोर्ड हे जर तुमचं रजिस्ट्रेशन जर त्याचं जर ठराविक कायद्याखाली जर होत असेल, मग हिंदूंचं जर एखादं रजिस्ट्रेशन जर झालं तर हिंदूकडे असलेली जमीन रजिस्टर त्याच्याकडे राहिली तर ती सरकारच्या उपयोगासाठी आपल्याला देता येतो। आपल्या उदाहरण तुम्हाला सांगतो, साधारणपणे ट्रस्टची जमीन आहे खाली, जे कोर्टाचं वगैरे काम चाललेलं आहे, पशुवैद्यकीय दवाखाना झालेला आहे, मग अशी ठीक आहे आपली ताब्यात घेतली ना, मग देशाच्या विकासासाठी द्या ना। मित्रांनो, याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे, तुम्हाला सांगतो याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे। आणि देशातील जे काही राजकीय पुढारी या ठिकाणी म्हणतात की जाती निहाय जनगणना झाली पाहिजे, म्हणजे हे हिंदू मध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आहे। तुम्हाला मी सांगतो खूप मोठं षडयंत्र आहे। की आपण सगळे हिंदू म्हणून येऊ, जातीभेद कुठलाही नाही, आपण फक्त या ठिकाणी हिंदू म्हणून आहोत। तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी बैरूत शहराचं या ठिकाणी लेबनॉनचं जर उदाहरण घेतलं, तुम्हाला मी सांगतो की 100% ख्रिश्चन असलेला देश। तुम्हाला मी सांगतो आजूबाजूला अरबस्तान असल्यामुळे मुस्लिमांनी त्या ठिकाणी घुसखोरी केली, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना जागा दिली। आज लेबनॉनची काय परिस्थिती तुम्हाला सांगतो, आणि म्हणून भारताचा लेबनॉन व्हायला या ठिकाणी वेळ लागणार नाही। तुम्हाला सांगतो जगामध्ये जर शांतता नांदायची असेल, तुम्हाला मी सांगतो, आणि शांततेने जर सहजीवन अस्तित्व या ठिकाणी नांदायचं असेल तर जगामध्ये हिंदू धर्म टिकला पाहिजे। तुम्हाला सांगतो अफगाणिस्तानमध्ये आपण 100% हिंदू 1100 वर्षापूर्वी 100% हिंदू असलेला देश, काही निराश्रितांना ख्रिश्चनांनी आक्रमण केलं मुस्लिम धर्मियावरती, म्हणून त्यांना सहारा दिला अफगाणिस्तानच्या हिंदू रेतेनी किंवा हिंदू राजांनी। तुम्हाला सांगतो आज एकही हिंदू तिथे शिल्लक नाही ठेवला। तुम्हाला बरं नाही ठेवला, तुम्हाला मी सांगतो आपण 4 वर्षापूर्वी पाहिलं की पहिली मुस्लिम सत्ता जाऊन दुसरी मुस्लिम सत्ता आली, 12 वर्षाच्या मुलीवरती रेप केला, त्यांच्या पायामध्ये बेड्या घालून तुम्हाला मी सांगतो त्यांचे लिलाव केले, बाजारामध्ये त्यांना मारलं। हा काय धर्म आहे का तुम्हाला मी सांगतो? आणि जो सर्व जनतेला सर्व विश्वाला वसुधैव कुटुंबकमची जी शिकवण देतो तो धर्म मात्र या ठिकाणी बांगलादेशीला पचताना तुम्हाला मी सांगतो 71 साली ज्या बांगलादेशींना आपण खाऊ पिऊ घातलं, त्यांची अन्याय अत्याचारातून मुक्तता केली। तुम्हाला सांगतो ह्या पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान होता, म्हणजे या पाकिस्तानवाल्यांनी त्या बांगलादेशाच्या 30 लाख लोकांची कत्तल केली। तुम्हाला सांगतो 30 लाख लोकांची, त्याच्यातून आपण मुक्तता केली, त्यांची तीही परतफेड करतात का तुम्हाला मी सांगतो। आणि म्हणून हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपल्याला पुन्हा या ठिकाणी यावं लागणार आहे आणि हिंदूंचे प्रश्न आपल्याला म्हणायचे नाही। तुम्हाला सांगतो आणि या देशातील मुस्लिमांना सुद्धा आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे। तुम्हाला सांगतो की त्यांनाही सह अस्तित्व या ठिकाणी कुण्या गोविंदाने नांदायचं असेल, शांततेने नांदायचं असेल तर जे हिंदू धर्म ज्या गोष्टी फॉलो करतो ते त्यांनी केलं। ठीक आहे, तुमचा अल्लाह आहे, आमचा ईश्वर आहे, तुम्हाला सांगतो इथपर्यंत ठीक, इथपर्यंत सत्य। पण ज्यावेळेस आपण रस्त्यावर येऊ त्यावेळेस जे रीतिरिवाज आहेत, जे समान नागरिक कायद्याचे आहेत, आम्ही जर 2 मुलं ऑपरेशन करतो, तुम्ही 40 मुलाला काय जन्म देता? आम्ही जर एका बायकोवर जर विवाह तर थांबवतो, तुम्ही 4 बायका 40 मुलाला कसा जन्म देता? कसं लोकसंख्येचं समतोल साधला जाणार? आणि मग असा चांगला धर्म या ठिकाणी हा ज्यावेळेस अल्पमतात जाईल त्यावेळेस या देशाचा अफगाणिस्तान आणि बांगलादेशला वेळ लागणार नाही। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काही मोर्चे काढतो। तुम्हाला सांगतो इथं येण्याचं कारण तुम्हाला सांगतो, बांगलादेशमध्ये जी घटना घडू राहिली त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्वजण हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित राहिला। मी तुमचा प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो। आभार मानत असताना आता दादांनी सांगितला सुप्याचा विषय। दादा ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो
त्यावेळेस काही लोक माझ्याकडं रहिवासी दाखला मागण्यासाठी आले होते, पण मी त्यांना त्या ठिकाणाहून फेटाळलं. पण माझ्या बदल्यात सुप्यामध्ये सागर भाऊ नाना सुप्यामध्ये काहीतरी त्यांना रहिवासी दाखले दिले. पहिलं त्यांनाही इथून काढा आणि नंतर पहिलं त्यांना काढा. जसं हिंदूंना ते मारून राहिलेत बांगलादेशमध्ये, तसं आपण इथं भाषण करण्यापेक्षा ते 200-300 जण सुप्यामध्ये आलेत, पहिलं त्यांना काढा ना, त्यांना जाऊ दे, त्यांना कळू दे आपण काय, आणि मग या ठिकाणी आपण या गोष्टींवरती बोललो पाहिजे. भाऊ तुम्ही हा विषय हातामध्ये घेतलेला आहे हिंदूंचा, पण इथून उठल्या सुप्यात चाला, तिथल्या सरपंचांना तिथल्या पदाधिकाऱ्यांना विचारा तुम्ही हे काय करताय, आणि मग आपण या गोष्टी केल्या पाहिजे असं मला एकंदरीत वाटतं. मी तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी या सर्व मोर्चाला माझ्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देतो आणि थांबतो. निवेदन द्या. माहित होतं पण तरी पण प्रश्न आता हे पण चुकतं ना. बातमीला प्रश्नाला माहित होता, माहित जाणून बुजून तहसील कार्यालय सोडून गेले. कधी निघणार होता जर हा विषय वेगळा असता, पुढं हप्ते वसूल करायचे असले तर तहसीलदार प्रथमतः तिथे हजर असतात. आणि हिंदू धर्माचं जे आज सर्व हिंदू धर्माचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व बांधव आज तहसीलवर मोर्चे घेऊन येत आहेत. हे कळताना सुद्धा आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार मॅडम गैरहजर, याबाबत सर्वांनी जाहीर निषेध करू. जोपर्यंत तहसीलदार मॅडम येत नाही तोपर्यंत इथून कुठलाही हिंदू हे काही बांधव जाणार नाही. जय श्रीराम, जय श्रीराम, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. बांग्लादेश मुर्दाबाद, बांग्लादेश मुर्दाबाद. नेमका वट्टा कडवा आहे बांग्लादेश मुर्दाबाद. मला काय जास्त बोलतेच नाही, माझं तोंडापेक्षा जास्त बोलतो. आणि दादा तुम्हाला विनंती आहे, काही त्याला लगेच निवेदन द्यायला काय आपल्याला काही कुठं कामाला जायचं नाही. जे ग्राउंड लेवलला पोरं काम करते त्यांना प्रत्येकाला ज्याला बोलायचं त्याला बोलू द्या. आणि सुप्याचं पवर तुम्ही कामाला लागा, विजलो पार्टीचे कामाला लागतील, बांगलादेश हाकलून 100% आम्ही कामाला लागलो. आम्हाला अंदाज 2021 पर्यंत त्यांनी हे प्रशासन पाठी घालून आम्हाला प्रत्येक वेळेस बाहेर काढायचा प्रयत्न केला त्यांनी. त्याच्यामुळे आरोप केला ना तुम्ही, त्यांचं पाहिजे ना प्रशासन कुठेतरी चुकतंय. दुसरा करू बोला पहिलं बोला. प्रत्येक जण उठतोय पाकिस्तान, प्रत्येक जण उठतोय बांगलादेश. हे लांडेनला दिलेली भारतातली, अखंड भारतातली ती एक जागा आहे, ही लांडेनला आपण भीक दिलेली. ती काय बांगलादेश आणि पाकिस्तान त्यांची जागीरदारी नाही, हा अखंड भारतामधला एक भाग त्यांना आपण दिलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता तसं पारनेरमध्ये पण आपण 100% जे बांगलादेश आले, जे भंगारवाले, जे पाववाले सगळ्यात जास्त तिथे, ते पण आपण पारनेमधून बाहेर काढायचा प्रयत्न 100% केला. मतदार यादीवरती नाही, आपला जिल्हा सोडला पाहिजे. जिल्हा सोडला. अरे चर्चा नका करू, त्यांना पूर्ण बोलू द्या ना. पहिल्यांदा बोल. हा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.